आपल्याला पंख आहेत आणि आपला जन्म आकाशात उंच झेप घेण्यासाठी आहे याची जाणीव ज्यावेळेस त्या गरुडाच्या पिल्लाला होते त्यावेळेस त्याच्यातलं पिल्लू पण संपलेलं असतं आणि त्या क्षणाला तो गरुड बनलेला असतो. आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या, अनेक संकट, अनेक अडथळे येणार आहेत. ते प्रत्येक टप्प्याला येणार आहेत. परंतु या संकटावर जर तुम्ही मात केली तर तुम्हाला यश मिळणार आहे आणि संकटाने जर तुमच्यावर मात केली तर मग मात्र तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागेल. तुम्ही या संकटाला, या अडथळ्यांना, या समस्येला तुम्ही कसं फेस करता, कसं तोंड देता, त्याच्यावरती तुम्ही कशी चाल करता याच्यावरती तुमचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. चाल केली यश मिळेल, माघार घेतली अपयश मिळेल. मित्रांनो, यश काय असतं आणि अपयश काय असतं? तर अपयश म्हणजे यशाकडं घेऊन जाणारी एक सुंदर वाट असते आणि त्याच्यामुळं आपण काय केलं पाहिजे की प्रयत्न जेवढा तुमचा मोठा, तुमचं संघर्ष जेवढा मोठा, तुमची इच्छाशक्ती जेवढी मोठी असणार आहे तेवढी तुमची कार्यक्षमता मोठी असणार आहे आणि जेवढी तुमची कार्यक्षमता मोठी असणार आहे तेवढा तुमचा यशाचा आलेख मोठा असणार आहे मित्रांनो. आणि म्हणून आपली ओळख आहे ना, ही आपली ओळख पैशातून होत नसते, आपली ओळख बंगल्यातून होत नसते, तर ती आपल्या कर्तबगारीतून होत असते. एक छोटासा एक दृष्टांत की एक गरुड, नर आणि मादी आपल्या पिल्लाला उंच उंच भरारी घेण्यासाठी ते समुद्रावरती त्याला हे ट्रेनिंग देतात आणि मादी असते घरट्यामध्ये आणि नर असतो समुद्रावरती विहार करत असतो. की मादीला असं वाटतं की आपल्या पिल्लाने आपल्यासारखंच उंच उंच आकाशामध्ये भरारी मारावी आणि म्हणून ती आपल्या पिल्लाला ही ट्रेनिंग देण्यासाठी आपल्या घरट्यामधून त्याला ढकलून देते, खाली समुद्रामध्ये ढकलते. नाहीतर आपण बघितलं ना की या गरुडाचं जे घरटं असतं ना ते समुद्राच्या किनारपट्टी लगत असते आणि ती ज्यावेळेस त्या समुद्रामध्ये त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस गुरुत्वाकर्षण म्हणून ते पिल्लू पाण्याकडं हळूहळू हळूहळू खाली जायला लागतं आणि ज्यावेळेस ते आता पाण्यात पडणार आहे हे तात्काळ समजल्याबरोबर हा नर पक्षी त्याला आपल्या हाताने वर ढकलतो आणि त्याला एक इशारा करतो की पंख हलव आणि ते पिल्लू पंख हलवतं आणि वरती 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 जायला लागतं. पण मित्रांनो, काही अंतरावरती गेल्यानंतर परत ते खाली येतं आणि पुन्हा तोच प्रयोग, पुन्हा असं वाटतं की ते पाण्यात पडतंय की काय, पण हा नर पक्षी पुन्हा त्याला पुश करतो, पुन्हा त्याला वरती ढकलतो आणि ते परत त्याला सांगतो, अरे पुन्हा पुन्हा पंख हलव, पुन्हा पुन्हा पंख हलव आणि ते पिल्लू पुन्हा पुन्हा पंख हलवतं आणि वरती 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 आकाशामध्ये जायला लागतं. जेवढ्या वेगात ते पिल्लू वरती जातं तेवढ्या वेगात ते पुन्हा खाली येतं आणि शेवट तर असं होतं की हा नर त्या गरुडाच्या पिल्लाला असा इशारा करतो की आता सातत्यानं पंख हलवत राहा, थांबू नको, थांबला की संपला. आणि त्याच्यावरती ते गरुडाचं पिल्लू पुन्हा पाण्यात पडताना त्यांनी ज्यावेळेस या नराने त्याला वरती ढकललं त्यावेळेस ते नॉनस्टॉप पंख हलवत 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 आकाशामध्ये उंच उंच भरारी मारतं. मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या पिल्लाचं वरती जाणं आणि पुन्हा खाली येणं, हे वरती जाणं काय असतं, हे खाली येणं काय असतंय? तो वरती जाणं म्हणजे यश आहे
आणि खाली येणं म्हणजे अपयश आहे. पण वरती गेला, यश मिळालं म्हणून हे पिल्लू हुलाळून गेलं नाही आणि अपयश मिळालं म्हणून तो थांबला नाही, तो खचला नाही, तो हारला नाही. फक्त त्यांनी एकच जिगर आपल्या स्वतःशी बांधले, जोपर्यंत तोपर्यंत. जोपर्यंत मी जिंकत नाही, जोपर्यंत मी आकाशात उंच भरारी मारणार नाही, तोपर्यंत आत्ता माघार नाही, तोपर्यंत आत्ता थांबणार नाही. मित्रांनो, इथं आपल्या एक लक्षात येतं, हे जर गरुडाच्या पिल्लाला समजत असेल तर हे माणसाला का समजू नये. आणि हाच मंत्र त्यांनी जप केल्यामुळं शेवटी हे पिल्लू आकाशात उंच उंच भरारी मारतंय आणि 100% यश प्राप्त करत आहे. तर आपण बघितलं की माणूस छोटा आहे, मोठा आहे, काळा आहे, गोरा आहे, किती तास त्यांनी प्रयत्न केला, याला मित्रांनो किंमत नाही. की तुमची इच्छाशक्ती किती दांडगी आहे आणि तुमच्यामधलं किंवा आपल्यामधलं स्पिरिट किती महत्त्वाकांक्षी आहे, याच्यावरती तुमचं यश अवलंबून आहे. तो फुगा काळा आहे की लाल आहे की पिवळा आहे, हे याच्यावरती त्याचं उंच जाणं अवलंबून नसतं. की बाबा त्या रंगावरती त्याची उंची ठरलेली नसते, तर त्या फुग्यामध्ये काय भरलेलं आहे आणि किती भरलेलं आहे याच्यावरती त्याचं उंच उंच जाणं अवलंबून असतं. मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशच संपादन करायचं असेल तर फक्त एक करा, कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या पंखामध्ये आपणच बळ निर्माण करा आणि आकाशामध्ये अशी उंच उंच झेप मारा की जगाने तुम्हाला सलाम केला पाहिजे. मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत या कवितेच्या 4 पंक्ती याचा रात्रंदिवस आपण जप करा, 100% यश मिळणार. आणि ती कविता आहे, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. मित्रांनो, या कवितेचा जर आपण अशा पद्धतीनं जप केला तर मला असं वाटत नाही की जीवनामध्ये तुम्ही कधी हरणार आहे. आणि जर आयुष्यभर आपण की प्रयत्न, संघर्ष, इच्छाशक्ती, आपल्यातली महत्त्वाकांक्षा या गोष्टी जर आपण आपल्या रक्तामध्ये भिनवल्या ना, आपल्या नसानसामध्ये भिनवल्या आणि त्याचा रात्रंदिवस आपण जप केला आणि आपल्या प्रत्यक्ष कृतीमध्ये या शब्दांचा, या स्पिरिट शब्दांचा आपण अवलंब केला तर मित्रांनो, अपयश तुमच्या कडेला सुद्धा फिरकू शकत नाही. आणि म्हणून हे तर खरी आहे 100% यशाची खरी हमी. मित्रांनो, हा माझा एक छोटासा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर कमेंट करा, लाईक करा आणि जर आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की करा. आपली मित्र, मैत्रीण आणि आपले नातेवाईक यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा, जरूर पाठवा. नंतर भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.